मायग्रेन कमी होण्यासाठी जर तुम्ही कोणती रासायनिक गोळी रोज घेत असाल तर ती थांबवायलाच हवी। बघा, मायग्रेनचा हा त्रास जो असतो त्याच्यामध्ये आपल्या डोक्याच्या अर्ध्या भागाला रक्त पुरवठा कमी होतो, त्यामुळे तुमचे मसल असतात ते कॉन्स्ट्रिक्ट होतात आणि तुम्हाला तिथे पेन सुरू होतं। तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का, डीप ब्रीदिंग करा। तुम्ही डाव्या नाकपुडीतनं श्वास घ्या, डीप ब्रीदिंग करा, तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि आपोआप तुमची डोकेदुखी कमी होते। बघा, कोणतीही गोळी घ्यायला लागणार नाही, पण तुमचं डोकं दुखणं पूर्ण कमी होऊ शकतं जर तुम्ही पाणी व्यवस्थित प्यायलात तर। पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्या शरीरामध्ये सगळीकडे ऑक्सिजनचा पुरवठा पाण्यामुळे जात असतो, त्यामुळे पाणी व्यवस्थित प्यायचं, डीप ब्रीदिंग करायचं। उन्हात कुठेही फिरायला जाणार असाल तर उन्हातनं घरी आल्यावर छोटासा गुळाचा खडा पाण्याबरोबर घ्यायचा आहे, त्यामुळे तुमचं पित्त वाढणार नाही आणि डोकेदुखीचा त्रास होणार नाही। आणि जर तरी सुद्धा डोकेदुखी सुरुवात झाली